विदर्भातील वाढता उन्हाळा आणि उष्णतेची लाट लक्षात घेता नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांनी रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे। दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हात काम करताना पोलिसांनी स्वतःच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवावे आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। कर्तव्यासोबतच शारीरिक क्षमता टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलंय। यासोबतच पोलीस आयुक्तांनी नागपूर शहरात राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मुक्ती मोहिमेबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। शहरातील भिक्षेकरी आणि रस्त्यावर राहणाऱ्या निराधार व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। याद्वारे लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि भिक्षेकरी मुक्त शहर घडवणे हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे। पोलिसांचे आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या दोन्ही आघाड्यांवर नागपूर पोलीस दल तत्परतेने काम करत असल्याचे डॉक्टर सिंघल यांनी स्पष्ट केले। ते आमचे जे ट्रॅफिकचे अधिकारी आहेत ते त्यांच्या नेहमी त्यांना बाहेर उभा राहावं लागतो आणि सध्या टेम्परेचर फार झालेलं आहे, म्हणजे जवळपास 45-46 काही वेळेस होतो दुपारी। तर त्यावेळेस त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल इन्स्ट्रक्शन्स DCPला दिलेले, तसेच स्टाफला दिलेले आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावे आणि एक होमिओपॅथीची जे ड्रग आहे त्याचाही वापर करावे हेही त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्या हे सध्या चालू आहे। त्यांनी स्वतः आपला हायड्रेशन व्यवस्थित ठेवला पाहिजे, जेणेकरून म्हणजे आपले शरीरामध्ये पाणीची कमतरता झाली नाही पाहिजे आणि सनस्ट्रोक झाला नाही पाहिजे। त्यासाठी त्यांनी एक कॅपचा वापर केला पाहिजे। आपली जे कॅप आहे पोलिसांची तर तो एक करा आणि सावलीत उभे राहिले पाहिजे ते, आणि हे जे आहे त्यांचे स्वतःच्यासाठी आणि ट्रॅफिक पण आपण मेंटेन व्यवस्थितपणे करू शकतो। कारण दुपारी त्यावेळेस असतं तर त्यावेळेस त्यांनी तिथे उभे न राहता ऑफिसचे जे काम आहे ते जास्त तुम्ही करा, किंवा आमचे जे ट्रॅफिक बूथ्स आहे त्याच्यात बसून किंवा ट्रॅफिकचे ऑफिस आहे तिथे बसून त्यांनी काम केलं पाहिजे। दुपारी सिग्नल बंद करण्यात नाही, पण सध्या असं काही नाही की ट्रॅफिक सिग्नल्स, कारण सिग्नल्स चालू असतात ऑटोमॅटिकली। त्याचे जे वापर आहे म्हणजे त्याच्यामुळे आपण व्यवस्थितपणे, कारण एक तो दिवसात ट्रॅफिक कमी असतो आणि तर ते ट्रॅफिक सिग्नल्स राहिले तर व्यवस्थितपणे ट्रॅफिक पण सुचारू राहील आणि आमच्या लोकांना पण रेस्ट मिळेल, असं त्याच्या मागचे हेतू आहे।